मी एक सांगतो, काळ कुणासाठी थांबत नाही, पण काळ सूड उगवल्याशिवाय सुद्धा राहत नाही. आणि आज तो भूतकाळ आहे ना, तुमच्या समोर आव असून उभा आहे. त्याला सामोरं जाण्याचं धाडस दाखवा. महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांच्या विरुद्ध अविश्वास व्यक्त करणे विषय सांगतो ना, अविश्वास व्यक्त करण्यासाठी 66 नगरसेवकांनी सह्या केल्या होत्या. 66 नगरसेवकांनी. नाही लावली सभा, नाही लावली सभा. महापौर महोदय, कुणावर आरोप करतोय आपण? कशासाठी आरोप करतोय? म्हणून मगाशी मी म्हटलं ना की करून करून भागले आणि देवपूजेला लागले. तुमच्याच नेत्यांचं एक युट्यूबवर भाषण आहे, मी नाव नाही घेत याचं कारण ते या सभागृहात नाहीये, की जे श्रीराम म्हणतात ना त्यांना मी हरामखोर म्हणतो. मग आता तुम्हाला काय म्हणायचं ते आम्हाला सांगा. तुमच्या नेत्याचं भाषण आहे युट्यूबवर, मी दाखवेन, नाहीतर राजीनामा देऊन निघून जाईन, नाहीतर राजीनामा देऊन निघून जाईन. तुमच्या नेत्याचं भाषण आहे की जे श्रीराम म्हणतायत ना त्यांना मी हरामखोर म्हणतो. आता तुम्हाला काय म्हणायचं ते सांगा आम्हाला. ज्या पद्धतीची दादागिरी आणि ज्या पद्धतीची हटवादी भूमिका ही विरोधी पक्षांकडून ज्या पद्धतीने चालू आहे ना महापौर महोदया, ती कोणत्याही विरोधी पक्षाने या मुंबई महानगरपालिकेत केलेली नाहीये महापौर महोदया. यशवंत किल्लेदार, अशरफ आजमी आणि इतर लोकांनी दिलेल्या विशेष सभेच्या निमित्ताने मी या ठिकाणी मुंबईकरांचं किंवा या सभागृहात बसलेल्या सगळ्या लोकांची मतं मांडण्यासाठी उभा आहे. महापौर महोदय, सगळ्यात सुरुवातीला या मुंबई शहरातल्या झाड पडण्यामुळे किंवा मॅनहोलच्या घटनेमुळे ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यांना माझ्या स्वतःच्या वतीने, माझ्या पक्षाच्या वतीने मी संवेदना व्यक्त करतो. पण महापौर महोदया, कुणीतरी असं सांगितलं पलीकडून की या विषयाचं राजकारण करू नका. मी समोर बसलेल्या 3 आजी माजी महापौरांचं चला तुम्हाला आशा आहेत ना, हरकत नाही. माजी महापौरांचं आणि माजी उपमहापौरांचं आणि त्या ठिकाणी बसलेल्या सगळ्या संयमांचं अतिशय मनापासून कौतुक करतो. पण महापौर महोदया, विरोधी पक्ष नेत्यांचं भाषण मी अतिशय लक्षपूर्वक ऐकलं. आणि मला यशवंत किल्लेदारांबद्दलची जी सहानुभूती होती ती आणखीन वाढीला लागली. सगळेजण जमले, मी अजून आहे तिथेच आहे. महापौर महोदया, कालपासून आपण गटनेत्यांच्या बैठकीत हे सांगत होतो की 30 मार्चची सभा ही मार्चला होती, त्यावेळेला पावसाचा लवलेश नव्हता. आणि यशवंत किल्लेदारांचं जे पत्र आहे तर काय बघा बाबा, दोघांनी आपापसात युती आहे ना तुमची, यशवंतराव युती आहे ना, काय ते मिटवा एकदा. तुमचं पत्र घ्यायचं की यांचं घ्यायचं, त्याच्यावरच कालपासून वाद चालू आहे. हा, त्यामुळे महापौर महोदया, कालपासून हा विषय चाललाय. आणि मग माझं पत्र, माझं पत्र, माझं पत्र. या 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 आईचं पत्र ऐकलेलं, सावकाश या. महापौर महोदया, महापौर महोदया, या सभागृहात मी 1997 सालापासून आहे महापौर महोदया.
अनेक ज्येष्ठ सदस्य या ठिकाणी आहेत. पण कसं असतं माहितीये महापौर महोदया, मी शेरो शायरी मारणार नाही कारण मला येत नाही, पण ती मराठीत एक म्हण आहे, करून करून भागले आणि महापौर महोदया, माझ्या हातामध्ये किशोरीताई पेडणेकर महापौर असताना विरोधी पक्षाने ज्या विशेष सभा मागितल्या होत्या त्याचा रेकॉर्ड आहे. महापौर महोदया, 9 सप्टेंबर 2020 विशेष सभा, विषय काय होता माहिती आहे महापौर महोदया? कंगना राणावत यांच्या अनधिकृत बांधकामावर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आल्याबाबत. आता मी तो सगळा विषय सांगत नाही, मला टीका टिप्पणी नाही करायची, पण महापौर महोदया, ही विशेष सभा मागितली होती. हरीश छेडा या नगरसेवकांनी नाही लावली विशेष सभा. त्याच्यानंतर तत्कालीन महापौर श्री किशोरी पेडणेकर सौ यांच्या विरुद्ध अविश्वास व्यक्त करण्याकरता विशेष सभा 4 स्टँडिंग कमिटी मेंबर सदस्यांच्या सह्या करून मागितली होती 10 सप्टेंबर 2020 ला. नाही लावली. त्यानंतर आता विषय चालला ना, आम्हाला मुंबईकरांबद्दल चिंता आहे वगैरे वगैरे वगैरे. बृहन्मुंबईतील रुग्णालय, नर्सिंग होम, प्रसूतिगृह इत्यादी आस्थापनामध्ये रुग्ण सुरक्षा व अग्निसुरक्षा या संबंधातील उपाययोजनी अंमलबजावणीबाबत श्री प्रभाकर शिंदे आणि 4 स्थायी समिती सदस्य नाही बैठक लावली. महापौर महोदया, ह्या बैठका होत्या 36 खाली आणि 36 खाली सुद्धा या सदनाच्या 1/4 नगरसेवकांनी, ऐका जरा, आपण कधी कधी दुसऱ्यावर बोलतो ना, मी एक सांगतो, काळ कुणासाठी थांबत नाही, पण काळ सूड उगवल्याशिवाय सुद्धा राहत नाही. आणि आज तो भूतकाळ आहे ना, तुमच्या समोर आव असून उभा आहे, त्याला सामोरं जाण्याचं धाडस दाखवा. महापौर महोदया, अद्ययावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 चे कलम 36(1)ड अन्वये विशेष सभा बोलवण्याबाबत महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर यांच्या विरुद्ध अविश्वास व्यक्त कर. विषय सांगतो ना, कारण माणूस विसरतो ना कधी कधी, काही वेळेला स्मरणशक्ती क्षीण होते, म्हणून स्मरण झाला तुमच्या. अविश्वास व्यक्त करण्यासाठी 66 नगरसेवकांनी सह्या केल्या होत्या. 66 नगरसेवकांनी. नाही लावली सभा. महापौर महोदय, कुणावर आरोप करतोय आपण? कशासाठी आरोप करतोय? म्हणून मगाशी मी म्हटलं ना की करून करून भागले आणि देवपूजेला लागले. महापौर महोदय, एक लक्षात ठेवायचं की ज्या वेळेला आपण आरोप करतो ना, त्यावेळेला पण भूतकाळ नाही विसरायचा. आणि मग मगासून तिकडनं चाललं होतं, राजकारण करू नका. महापौर महोदय, आज या विशेष सभेसाठी आम्ही ज्या वेळेला मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात पाऊल टाकलं, काय चित्र होतं महापौर महोदय? राजकारण करू नका अशी विनंती करणाऱ्यांना मी विचारतो, काय चित्र होतं? काळे फुगे लावले होते. राजकारण नाही करायचं, मग हे का राजकारण नाही करायचं? मग श्रीराम का आठवला? मग तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्हाला. तुमच्याच नेत्यांचं एक युट्यूबवर भाषण आहे, मी नाव नाही घेत याचं कारण ते या सभागृहात नाहीयेत, की जे श्रीराम म्हणतात ना त्यांना मी हरामखोर म्हणतो. मग आता तुम्हाला काय म्हणायचं ते आम्हाला सांगा.
तुमच्या नेत्याचं भाषण आहे युट्यूबवर, मी दाखवेन, नाहीतर राजीनामा देऊन निघून जाईन, तुमच्या नेत्याचं भाषण आहे की जे श्रीराम म्हणतायत ना त्यांना मी हरामखोर म्हणतो. आता तुम्हाला काय म्हणायचं ते सांगा आम्हाला, नाहीतर तुमच्या नेत्यांना जाऊन विचारा. महापौर महोदया, तुम्हाला या सभागृहाचे नियम माहिती नाहीत, नाहीतर मी व्हिडिओ वाजवून दाखवेन, आणि तो व्हिडिओ जर खोटा निघाला तर मी राजकारणातून निवृत्त होईन. त्यामुळे राजकारण करू नका हे दुसऱ्यांना सांगण्यासाठी खूप सोपं आहे, पण त्याच वेळेला आपण कसे वागतो ना याची पण जरा उजळणी करा. त्यामुळे महापौर महोदया, राजकारण करा नको. आणि मग काय करायचं? महापौरांनी राजीनामा द्या. कशासाठी? अरे थांबाओ, अगोदर मागे आहेत त्यांना विचारा. नैतिक जबाबदारी स्वीकारून महापौरांनी राजीनामा द्या. कशासाठी? मी आज तुम्हाला सांगतो की या सभागृहाने महापौरांचं कौतुक करायला पाहिजे. ज्या ज्या दुर्घटना झाल्या त्या ठिकाणी महापौर पोहोचल्या, राजीनामा. मग तुम्हाला मी अनेक घटना सांगतो. माझ्या हातामध्ये इंडियन एक्सप्रेसचा आरटीआय कार्यकर्ते आणि एनजीओ अधिकार फाउंडेशनचे संस्थापक शकील अहमद यांनी माहितीच्या अधिकार अर्जाद्वारे ही माहिती मिळवलेली आहे. काय माहिती आहे? उपलब्ध आरटीआय आकडेवारीतून पुढील माहिती समोर आली आहे. 2013 ते जुलै 2018 या कालावधीमध्ये मुंबईत 21,452 झाडे स्ट्रोक फांद्या पडण्याच्या घटना नोंदल्या गेल्या. या घटनांमध्ये 30 नागरिकांचा मृत्यू झाला तर 256 जण जखमी झाले. कुणाचे मागितले आपण राजीनामे? कुणाचे राजीनामे आपण मागितले? महापौर महोदया, 29 डिसेंबर 2017 मध्यरात्री घडलेल्या कमला मिल आग दुर्घटनेत 14 जणांना महापालिका अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नाहक जीव गमावा लागला. कोणत्या महापौरांनी राजीनामा दिला? आपण कोणत्या महापौरांचा राजीनामा मागितला? कोणत्या महापौरांचा राजीनामा आपण मागितला? संबंधिताच ते हॉटेल होतं आणि स्थानिक नगरसेवक होतं. महापौर महोदया, केवळ आपण महापौरांचा राजीनामा मागत नाही तर आपण त्याच्या पुढे जातो आणि आयुक्तांनी राजीनामा द्या. एक मिनिट हो. काय होतं माहितीये, कधी कधी आपल्याला सोयीचं दिसतं. सन्माननीय आमदार, मी त्यांचं नाव घेत नाही याचं कारण या सभागृहात ते नाहीत, विधान परिषदेतले एक आमदार आपल्या पक्षाचे त्यांनी विधान परिषदेत मागितला. करा चेक रेकॉर्ड, नाही तर मी दाखवतो तुम्हाला. महापौर महोदया, ज्या आयुक्तांना मेट्रो वुमन म्हणून या मुंबईनी गौरवलं त्या आयुक्तांचा पण राजीनामा मागतो. पुरे 3 महिने झाले त्या आयुक्तांना इकडे येऊन आपण राजीनामा मागतो. ज्या कोस्टल रोडनी मुंबईचा चेहरामेरा बदलला त्या आयुक्तांनी ज्या कोस्टल रोडमध्ये स्वतःची महत्वाची भूमिका बजावली त्यांचा आपण राजीनामा मागतो. आणि मग वरून आम्हालाच सांगायचं की तुम्ही राजकारण करू नका. महापौर महोदया, मला कुणीतरी एक सांगावं की ह्या सगळ्या घटना घडल्या किती डिस्टर्ब करताय? एक मिनिट मला बोलायला लावू नका. मी मगाशी पण सांगितलं, आत्ताही सांगतो की 97 सालापासून मी या सभागृहात आहे. आम्ही अनेक वेळा मागणी केली होती, त्यावेळेला आपण उत्तरं दिली होती की आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून
अतिरिक्त आयुक्त या सभागृहात उपस्थित आहेत आणि ते उत्तर द्यायला समर्थ आहेत, अशी उत्तर आम्ही तुमच्याकडून ऐकलेली आहेत. महापौर महोदया, मी अनेक उदाहरणं देईन. राणीच्या बागेत बैठक होती, सदस्यांना अजेंडा सुद्धा मिळाला नव्हता. मी प्रश्न विचारले होते, याच महापौर होत्या, ऐकलं ना, आम्हाला सभात्याग करावा लागला. कशाला सांगताय तुम्ही? नवीन नगरसेवकांना सांगा ना, नवीन नगरसेवकांना सांगा. मी आणि विनोद मिश्रा होतो. आम्ही बोंबलून सांगत होतो की आम्हाला सभेचा अजेंडा मिळालेला नाहीये, आयुक्त इथे हजर नाही आहेत, नाही ऐकलं, आम्हाला सभात्याग करावा लागला. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, आयुक्त नाही आले ना, आपणच सांगितलेली उत्तर आहेत की आयुक्त जरी नाही आले तरी अतिरिक्त आयुक्त हे त्यांचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उत्तर द्यायला समर्थ आहेत. हे आपणच सांगितलेली उत्तर आहेत आणि तीच आज आम्ही तुम्हाला सांगतो. महापौर महोदया, ही वस्तुस्थिती आहे, रेकॉर्ड काढून चेक करा महापौर महोदया. त्यामुळे महापौर महोदया, या ठिकाणी सोयीचं राजकारण नाही चालणार. महापौर महोदया, सोयीचं राजकारण चालणार नाही आणि आम्ही ते ऐकून घेणार नाही. महापौर महोदया, मगाशी तुम्हाला नको त्या बोलल्या ना, आता काय चाललंय? या सभागृहाची एक शिस्त आहे, आपण पाळा. आणि तुम्ही जर असं करणार असाल ना, तर इकडे अनेक लोक असं करायला बसलेले आहेत. समजलं ना? पुन्हा एकदा सांगतो, ही बेशिस्त चालणार नाही, ही बेशिस्त अजिबात चालणार नाही आणि आम्ही ती खपवून घेणार नाही. तुम्ही मगाशी महापौरांना काहीही बोललात. महापौर महोदया, मी या विषयावर बोलणार नव्हतो, पण महापौर महोदया, या सभागृहात अनेक ज्येष्ठ सदस्य आहेत, अनेक जण आहेत. विरोधी पक्षांची परंपरा आहे या महानगरपालिकेला. या सभागृहाने RR सिंग बघितले, या सभागृहाने राधा कदम बघितले, या सभागृहाने गुणवंत सेठ बघितले, या सभागृहाने राजहंस सिंग बघितले, या सभागृहाने प्रवीण छेडा बघितले, पण कुठचा काय रविराजा बघितले, कुठचा विरोधी पक्ष नेता हा महापौरांच्या दालनात घुसला नव्हता. आणि तो पण समाज माध्यमांना घेऊन. ठीक आहे हो महापौर महोदया, ज्या पद्धतीची दादागिरी आणि ज्या पद्धतीची हटवादी भूमिका ही विरोधी पक्षांकडून ज्या पद्धतीने चालू आहे ना महापौर महोदया, की कोणत्याही विरोधी पक्षांनी या मुंबई महानगरपालिकेत केलेली नाहीये महापौर महोदया. कोणत्याही विरोधी पक्षनेत्यांनी केलेली आहे महापौर महोदया. आणि बरोबर जाताना सोशल मीडिया त्याच्या अगोदर पत्रकारांना सांगितलं जातं की बघा मी आता जाऊन काय करते. महापौर महोदया, काय चाललंय हे? कशासाठी चाललंय महापौर महोदया? मी एका वाक्यात वर्णन करतो की काही लोकांचा स्वप्नभंग हा मुंबईकरांनी केला. पण महापौर महोदया, मी तो एक देवेन वर्माचा पिक्चर बघितला होता. आता मला त्या पिक्चरचं नाव आठवत नाहीये. कोण असेल चित्रपट रसिक? देवेन वर्माचा एक पिक्चर मी बघितला होता. देवेन वर्मा स्वप्नात जातो आणि मग बाकीचे लोक त्याला सांगतात लवटाओ. तशी परिस्थिती झालेली आहे महापौर महोदया. माझ्या पक्षाचे जर जास्त नगरसेवक आले असते ना, तर मी पुन्हा महापौर झाले असते. आपण कधीतरी या स्वप्नरंजनातून बाहेर या ना. आणि महापौर महोदया, अरे तुम्हाला ऐकलं ना आम्ही, तुम्हाला आम्ही ऐकलं ना. महापौर महोदया, आज सभागृहाची जी काय परिस्थिती झालेली आहे ना, ती या स्वप्नभंगामुळे काही लोकांची चिडचिड झाली आणि त्याच्यामुळे सभागृहाची आज ही परिस्थिती झालेली आहे. महापौर महोदया, ठीक आहे ना, त्यांना जे करायचं त्यांनी केलं, पण मी त्यांच्याबरोबर जाणाऱ्या नगरसेवकांना एक सल्ला देईन महापौर महोदया. याचं कारण त्या नगरसेवकांच्या वडिलांनी आणि मी या ठिकाणी बसून मुंबई महानगरपालिकेच्या सभेचं कामकाज केलेलं आहे.
सुनील प्रभू आणि मी. पण मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या आयुधांचा अभ्यास करून आम्ही प्रशासनावर तुटून पडत होतो. त्याची उत्तर मागत होतो. आणि म्हणून माझा आज तो नाहीये इथे, मला दिसत नाहीये. पण अशा नगरसेवकांना मी सल्ला देणार आहे, कृपया या मार्गाने जाऊ नका. तुमच्या समोर एक लांबलचक कारकीर्द पडलेली आहे. या मार्गाने जाऊ नका. आज जे काही सभागृहात चाललंय ना महापौर महोदया, दुःख होतं, वाईट वाटतं की काय चाललंय सभागृहामध्ये, काय चाललंय. महापौर महोदया, मी कुणालाही काही वाईट बोललेलो नाहीये. मी वस्तुस्थिती मांडतोय सभागृहाच्या समोर. महापौर महोदया, आपण उपाययोजनांवर बोलतोय. महापौर महोदया, आपण उपाययोजनांवर बोलतोय. मी महापौर महोदया एक सांगतो की राजकारण कराल तर त्याच पद्धतीचं उत्तर मिळेल. उपाययोजना करणार असाल, आम्ही तुमच्या सोबत आहोत. महापौर महोदया, माझ्या हातामध्ये 6 ऑक्टोबर 2019च्या गटनेत्यांच्या सभेत केलेला ठराव आहे. हा ठराव काय सांगतो महापौर महोदया, थोडंसंच वाचतो कारण अगोदरच 12 वाजवले गेलेले आहेत. महापौर महोदया, या गटनेत्यांच्या सभेमध्ये काय ठराव झाला होता याचा मी पाठपुरावा करणारच आहे स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष म्हणून. पण आपल्यालाही विनंती आहे, ठेकेदारांच्या दुर्लक्षतेमुळे दुर्घटना घडल्यास मृत अथवा जखमी व्यक्तीस आर्थिक मदतीची मागणी केली जाते. परंतु बऱ्याच वेळेला कंत्राटदाराच्या चुकीचा फटका महापालिकेला सहन करावा लागतो. प्रसंगी नाहक बदनामीही सहन करावी लागते. त्यामुळे महापालिकेच्या विकास कामांच्या ठिकाणी दुर्घटना घडल्यास अपघात रस्ताना त्वरित मदत करण्यासाठी कंत्राटदारांकडून आकस्मिक निधी वसूल केला जाणार आहे. यासाठी कंत्राट निविदेत अशा प्रकारच्या अटींचा समावेश करून आकस्मिक निधी जमा केला जाणार असून त्यातून एखादी दुर्घटना उद्भवल्यास मृतांच्या नातेवाईकांना संबंधित कंत्राटदाराच्या खात्यातून पैसे वळते करून दिले जातील. काय झालं महापौर महोदयाचं? 6 ऑक्टोबर 2019 मध्ये गटनेत्यांच्या सभेमध्ये हा ठराव झाला. का नाही याचं इम्प्लिमेंटेशन झालं? का नाही आपण पुढे सरकलो? मग माझी मागणी आहे की उपाययोजना करायच्या ना, याला हात घाला. गटनेत्यांच्या सभेमध्ये जो ठराव मंजूर झालाय त्याची अंमलबजावणी करा. मी तुम्हाला सांगतो, कंत्राटदारांच्या नावाने आपण जे काही इथे बोललो ना, हे एक झाल्यानंतर आहे ना, त्या कंत्राटदारांना आळा बसल्याशिवाय राहणार नाही. महापौर महोदय, 15 जून 2019 पावसाळ्यात वादळी वाऱ्यामुळे धोकादायक झाडे उन्मळून पडणे तसेच त्यांच्या फांद्या तुटून पडण्याचे प्रकार घडून दुर्घटना होत असल्याने महापालिकेच्या वतीने छाटणीचे काम पावसाळ्यापूर्वी केले जाते. यासाठी महापालिकेच्या वतीने नेमण्यात आलेल्या कंत्राटदारांची मुदत संपुष्टात आल्यानंतर नवीन कंत्राटदारांची निवड करण्याचा निर्णय महापालिकेने जानेवारी महिन्यात घेतला. त्यासाठी विभाग कार्यालयासाठी 5 कोटी रुपयांचा अंदाजित खर्च गृहीत धरून सुमारे 177 ते 120 कोटी रुपयांसाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. या निविदेमध्ये वृक्ष संगोपन तज्ञ, मगासून इथे जे काय चाललंय ना, वृक्ष संगोपन तज्ञ अर्थात आर्बोरिस्टच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्तपणे छाटणी करणे बंधनकारक केले होते. याशिवाय मॅकलिफ्टसह अत्याधुनिक उपकरणांसह आणि कामगारांच्या सुरक्षिततेचा उपाययोजना करण्याच्या अटीचाही समावेश त्यात करण्यात आला होता. परंतु याला शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी आक्षेप घेत फेर निविदा मागवण्याची मागणी केल्यानंतर महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी या अटी शिथिल करत फेर निविदा मागवण्याच्या सूचना दिल्या. मला कोणावर टीका नाही करायची,
काय झालं महापौर महोदयाचं? जर उपाययोजना करायच्या आहेत ना, या मुंबई शहरातले झाडं पडण्यामुळे कुणाचा मृत्यू हा जर आपल्याला टाळायचा असेल तर महापौर महोदय ह्याचं काय झालं याचा अगोदर शोध घ्या आणि मग याच्या मागे लागा. मी सांगितलं ना तुम्हाला, उपाययोजना करायच्या आहेत, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. पण राजकारण करायचं असेल तर तोडीस तोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही महापौर महोदया. मॅनहोलचा विषय झाला 16 जून 2023. मॅनहोल्सना संरक्षण जाळ्या बसवण्यासाठी कृती आराखडा तयार करणार. कोण म्हणताय? अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री पी वेलारासू. माझ्या हातामध्ये कागद आहेत महापौर, आणि हे महानगरपालिकेच्या डोमेन मधूनच काढलेले आहेत. महानगरपालिका मुख्यालयात तांत्रिक बैठक संपन्न. पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई महानगरातील सर्व मॅनहोल्सना संरक्षक जाळ्या बसवण्यासंदर्भात कृती आराखडा तयार करण्यात येईल. या कामी महानगरपालिकेचे अभियंते येत्या 15 दिवसात स्वतंत्र प्रतिकृती विकसित करतील. प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून त्यानंतर बृहन्मुंबई क्षेत्रात मॅनहोलवर जाळी बसवण्याचे काम विहित वेळेत पूर्ण करण्यात येईल. माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महापौर महोदया, मॅनहोल सुरक्षित केली जाईल अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त प्रकल्प श्री पी वेलारासू यांनी दिली. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मॅनहोल उघडे राहू नये, पर्यायाने दुर्घटना घडू नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने उपाययोजना आखाव्यात असे आदेश माननीय उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री इक्बाल सिंग चहल यांनी प्रशासनाला मॅनहोल सर्वेक्षणासाठी विशेष सूचना दिल्या आहेत. मॅनहोल्स आणि चेंबरच्या ठिकाणी सर्वेक्षण करून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश आयुक्त श्री चहल यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी वेलारासू यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 16 जून 2023 महानगरपालिका मुख्यालयात महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सगळे अधिकारी उपस्थित होते. मी त्यांची नावं नाही सांगत महापौर महोदया, पण महापौर महोदया या निमित्ताने माझा प्रश्न आहे की आपले अधिकारी महापौर महोदया नगरसेवकांबरोबर न्यायालयाला फसवणार असतील महापौर महोदया, तर त्यांच्यावर आपण कोणत्या प्रकारची कारवाई करणार? महापौर महोदया, जर हे झालं असतं ना तर कदाचित अस्लम शेख वाचले असते. महापौर महोदया, हे जर झालं असतं ना तर या मॅनहोल मध्ये पडून जी माणसं मरतात ती वाचली असती. म्हणून महापौर महोदया, हे सगळी पत्र मी आपल्याकडे द्यायला तयार आहे. महापौर महोदया, उपाययोजना करायच्या आहेत ना यशवंतराव, तर ह्या उपाययोजनांना आपल्याला हात घालावा लागेल. पण महापौर महोदया, केवळ या ठिकाणी एखादं निमित्त करून आपण महापौरांचा आणि आयुक्तांचा राजीनामा मागणार असू महापौर महोदया, तर हे बरोबर होणार नाही. आपण एका बाजूला असं म्हणायचं की सगळ्यांनी आपण हातात हात घालून या मुंबई शहराच्या विकासासाठी काम करूया, आणि त्याच वेळेला 2 महिला, यशवंतराव तुम्ही जसं म्हणालेत ना की आपण सुपर वुमन व्हाल, होणार कशा? आपणच जर पायात बेड्या टाकायला गेलो तर आपण त्यांच्या पायामध्ये जर राजकारणाच्या बेड्या टाकायला गेलो ना तर कशा सुपर वुमन होतील? त्याच्यामुळे महापौर महोदया, मी तुम्हाला एक सांगतो की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राजी पवार यांचे मी आभार मानणार आहे. याचं कारण अश्विनी भिडे यांच्यासारखा कार्यक्षम सनदी अधिकारी या मुंबईला त्यांनी दिले. आणि मला खात्री आहे महापौर महोदय, मला खात्री आहे, मगाशी कुणीतरी सांगितलं, सगळ्या विषयांचं मी रिपिटेशन करणार नाही, पण मगाशी कुणीतरी सांगितलं की 13,000 कोटीचा पूर सदृश्य परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा आराखडा तयार करतात. महापौर महोदय, काही लोकांनी आम्हाला हेही प्रश्न विचारले की तुम्ही काय केलं?
तुम्ही काय करताय? महापौर महोदया, या मुंबई शहराची आजची पाणी पुरवठ्याची परिस्थिती ही लक्षात घेऊन गारगाईचा प्रकल्प आणला ना आपण सगळ्यांनी मिळून आणला, पण महापौर महोदया, एक गोष्ट उल्लेख करावा लागेल की गारगाईचा प्रकल्प हा 11 कोटींनी अभाव आला होता. आम्ही केला, होय, आम्ही ती हिंमत दाखवली, त्याला 11% 2% आणायचा आणि या मुंबई महापालिकेचे 270 कोटी रुपये आम्ही वाचवले. महापौर महोदय, ही हिंमत नाही दाखवली कोणी, ही हिंमत नाही कोणी दाखवली, ही आम्ही दाखवली महापौर महोदय. आणि महापौर महोदया, या शहराला आम्ही बांधील आहोत. या शहराचा विकास करण्यासाठी आम्ही आपल्या बरोबर हातात हात घालून काम करायला तयार आहोत. पण महापौर महोदया, त्याच वेळेला मगाशी यशवंतरावांनी असं सांगितलं की दुकानं बंद झाली पाहिजेत, बरोबर ना? काही लोकांची ती दुकानं बंद झाल्यामुळेच ही तडफड आहे. ती दुकानं बंद झाल्यामुळेच ही तडफड आहे यशवंतराव. मग स्टँडिंग मधलं अंडरस्टँडिंग बंद झालं. मी कुणाची नावं नाही घेणार, पण माझ्याकडे काही लोक आले होते. मी त्यांना सांगितलं, माझ्या पक्षाचा आदेश आहे की या मुंबई महानगरपालिकेत पारदर्शक पद्धतीने आपण काम करूया. आम्ही ते करतोय. महापौर महोदया, मगाशी या ठिकाणी उल्लेख झाला, आणि विरोधी पक्षनेत्यांचं एक पत्र माझ्या दालनामध्ये आलं. काय महापौर महोदय पत्र? माझ्याकडे भरपूर पत्र आहेत, मी सगळी नाही आता वाचणार. पण महापौर महोदय, पत्र काय? पालिका शाळांमधले 27 प्रकारच्या शैक्षणिक साहित्य खरेदी व जेम पोर्टल निविदा प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार, अपारदर्शकता आणि दिरंगाईबाबत MMC ऍक्ट, मला ऍक्ट मधलं काहीच कळत नाही खरं, व निविदा अटींनुसार सखोल चौकशी करण्यात. मी पत्राला उत्तर देत नाही कारण मला दिलं नाही याचं कारण मला ऍक्ट कळत नाही. महापौर महोदया, जेम पोर्टल आल्यानंतर या मुंबई महानगरपालिकेचे 45 कोटी रुपये वाचले. 45 कोटी रुपये. मग परत दुसरा मुद्दा आला, अजून वस्तूच आल्या नाहीत. वस्तू कधी येणार? सप्टेंबर उजाडला, ऑगस्ट उजाडला. महापौर महोदया, गेले 10 वर्षाचा माझ्याकडे तक्ता आहे, मी आता या ठिकाणी नाही सादर करत. 10 वर्षाचा तक्ता आहे की 10 वर्षामध्ये कधीही आपण जून मध्ये शैक्षणिक साहित्य दिलेलं नाही. मग त्याच्यासाठी ऑगस्ट उजाडलाय, त्याच्यासाठी सप्टेंबर. माझ्याकडे रेकॉर्ड आहे, आणि ते लिखित आहे, मुंबई महानगरपालिकेचं आहे. ते मी दाखवायला तयार आहे, कोणाला पाहिजे त्याला दाखवायला तयार आहे. ते खोटं जर साबित केलं तर आम्ही राजीनामा देऊ. मी तुम्हाला दाखवायला तयार आहे, रेकॉर्डवर आहे. त्यामुळे महापौर महोदया, एका गोष्टीचं कौतुक करावं लागेल की भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर 1000 कोटीची कंत्राट ही महायुतीने रद्द करायला लावली. महापौर महोदया, हे झालं नाही कधी इतिहासात, हे झालं नाही कधी भूतकाळात महापौर महोदया. आणि म्हणून महापौर महोदया, अशा विशेष सभेचं ज्या वेळेला आयोजन कराल त्याला महापौर महोदया, उपाययोजनावर आम्ही जरूर चर्चा करायला तयार आहोत. महापौर, किंबहुना उपाययोजनाच्या बाबतीत आम्ही तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे चालायला तयार आहोत. पण महापौर महोदया, एक आपण भान बाळगलं पाहिजे की आपण कोणत्या पद्धतीने जातोय, आपण कशा पद्धतीने जातोय. एखाद्या आपल्याच सहकार्याच्या पत्रावर विशेष सभा लागल्यानंतर आपण कसा आकांतांडव करतोय, मग तो गटनेत्यांच्या बैठकीत सुद्धा असेल आणि सभागृहात सुद्धा असेल. महापौर महोदय, हे अपेक्षित नाहीये. मी महापौर महोदया तुम्हाला एक अतिशय नम्रपणे सांगतो की या सभागृहात ज्या वेळेला आमच्यासारखे नगरसेवक बसतात ना, त्याला नवीन नगरसेवक आमच्याकडे बघत असतात. त्यांना काहीतरी शिकायचं असतं. काय आपण त्यांना शिकवणार आहोत? काय आपण त्यांच्या पुढे आदर्श ठेवणार आहोत? काय करणार आहोत आपण महापौर महोदया? आणि म्हणून महापौर महोदया, आमच्यासारख्या नगरसेवकांनी, मी कुणाला शिकवत नाही, मी तेवढा मोठा नाही, पण महापौर महोदया, आमच्यासारख्या नगरसेवकांनी
या सगळ्या नवीन नगरसेवकांच्या समोर एक आदर्श उभा करायला पाहिजे की सभागृहाचं कामकाज कसं चाललंय, कोणत्या महानगरपालिका आयुधांचा आपण वापर करणार आहोत. आपण आपल्याच भूमिकेवर जर हटवादीपणा करायला लागलो ना महापौर महोदय, तर भविष्यातली मुंबई महानगरपालिका कोणत्या दिशेने जाईल याचा थोडा तरी आपण विचार करायला पाहिजे महापौर. पण तो आज होता नाही, ते दिसत नाहीये. महापौर महोदया, मी अतिशय दुःखपूर्ण शब्दांनी सांगतोय, तो दिसत नाही इकडे महापौर महोदया, दिसत नाही. आणि त्याच्यामुळे महापौर महोदया, माझी आपल्याला विनंती आहे की आपण ह्या उपाययोजनांच्या बाबतीत मी यशवंतरावांना धन्यवाद देईन की अतिशय चांगली विशेष सभा, की ज्या विषयावर सभागृहात चर्चा व्हायला पाहिजे, सभागृहात मतमतांतरं मांडली गेली पाहिजेत, वैचारिक देवाणघेण्यात झाले. मगाशी कोणीतरी सांगितलं, आपण एकमेकाचे वैयक्तिक शत्रू नाही महापौर महोदय. आपण सगळेजण एक कुटुंब म्हणून आपण या मुंबईला सामोरं जाणार आहोत. पण त्याच वेळेला माझी एक अपेक्षा आहे, कदाचित तुम्ही मला दोष द्याल, पण माझी प्रामाणिक अपेक्षा आहे की महापौरांच्या पाठीशी अवघ्या सभागृहाने उभं राहिलं पाहिजे. याचं कारण लोकशाही मार्गाने महापौरांना आपण निवडून दिलेलं आहे आणि महापौर या सदनाचं नेतृत्व करतायत. आणि त्याच महापौरांना जर आपण बदनाम करायला लागलो तर मला काही कळत नाही का आपण आयुक्तांना बदनाम करतोय. कुणीही मागू दे राजीनामा, मी तुम्हाला सांगतो हे सभागृह त्या आयुक्तांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे. याचं कारण आम्हाला मुंबईचा विकास करायचा आहे, आम्हाला मुंबईचा विकास करायचा आहे. होय होय, माझी भूमिका आहे. तुमचं मत काही असेल, आमची भूमिका आहे, या आयुक्तांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत. याचं कारण ज्या आयुक्तांनी मेट्रो धावण्यासाठी प्रयत्न केला, ज्या आयुक्तांनी मुंबईच्या कोस्टल रोड मध्ये अतिशय हिरिरीने सहभाग घेतला, त्या आयुक्त मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली या मुंबईचा सुद्धा विकास करतील. आम्हाला तो पाहिजे महापौर, आणि म्हणून आम्ही त्यांच्या मागे उभं राहू. आणि म्हणून महापौर महोदया, आपल्याला विनंती करतो, गारगाई आणताना यशोधर फडणवीसांनी विनंती केली, डिसॅलिनेशनचे प्रकल्प सुद्धा येत आहेत. आणि महापौर महोदया, मला अभिमान वाटतो की या मुंबई शहराची 2030 साली जी 1000 MLDचा तुटवडा आहे तो आपण गारगाई आणि डिसॅलिनेशन याच्या मार्फत भरून काढणार आहोत. महापौर महोदया, मुंबईकरांना हे दिवस दाखवायचे आहेत. केवळ इथे मी आणि तू एवढं करून मुंबईचा विकास नाही होणार महापौर महोदया. आणि म्हणून भाषणाच्या शेवटी आपल्याला केवळ एकच विनंती करतो, महापौर महोदया, ज्या काही विरोधी पक्षांनी उपाययोजना सांगितलेल्या आहेत आणि मी आपल्याला घटनेच्या बैठकीसह न्यायालयाचे जे निर्णय दाखवलेले आहेत याच्यावर आपण त्वरित काम करूया आणि त्या सर्व शक्तिमान परमेश्वराकडे प्रार्थना करूया की पुन्हा या मुंबईमध्ये अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत, अशी प्रार्थना करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.